मोगाच्या भावाबहिणीनो, कॅनॉन लॉ 1103 ह्या नियमात तुम्ही सगळ्यांनी ॲनालिमेंट करायचे. जर तुमचे डिवोर्स झालेले असा आणि फादर लोक ॲनालिमेंट करत नात, एवढे वेगन करत नात, म्हणून तुम्ही कॅनॉन लॉ 1103 हे किती म्हणता, फोर्सफुल मॅरेज. आणि दोघांनी आणि तुमका ज्यांना तुम्ही ॲनालिमेंट करूक वचतात त्यांना तुमका बायबलवर शपथी घेऊक लागतात. आणि दोघांनी शपथी घ्यायची, खोटी घ्यायची, खोटी शपथ घ्यायची. तुम्ही दोघे खोटे उलयल्यात तर तुमचे ॲनालिमेंट जातले. एक्झाम्पल, फोर्सफुल मॅरेज असा, बायलेन सांगायचे फादरीक की माझे काजार जाऊचे नसले, माझी जबरदस्तीने काजार झाले आणि आणि म्हणायचे काजारात झगडी झालेली आणि आम्ही काय पहिले काजराच्या अगोदर मिळवत नसलेला, असे खोटे उलायचे. दोघांनी पण एकमेका समजून घेऊन जाय तर घवान बायले 2000 रुपये द्यायचे खोटे उलू. आणि दोघांनी आणि जे विटनेस असतात, जे विटनेस त्यांना पण सांगायची सेम कहाणी की त्यांचे दोघांचे काजार फोर्सफुल झालेले, दोघांचे काजार त्यांना एकमेका पसंत नसलेले, काजारात झगडी झाली. हे कॅनॉन लॉ 1103 सांगता की कॅनॉन लॉ फोर्सफुल लॉ म्हणजे फोर्सफुली काजार झाले. अशा दोघांनी कहाणी बनवायची. कुणी घवान पण बायलेन एकमेका बसायचे आणि एकसारखे दोघांचे माहीत आहे, विटनेस जे असतात त्यांना पण माहीत जाईल. आणि फादर तुमका बायबलवर शपथ घेऊन म्हणतो, हां तू खरे उलय, आपण खोटेच उलायचे, त्याने पण खोटे उलायचे. ही गेम करायची फादरी, तर तुमच्या ॲनालिमेंट जातले. नंतर ॲनालिमेंट जाईत ना. आणि तुम्ही भिवू नका. बायबलवर शपथ घेतल्यावर तुमका कितीतरी जातले, हे जातले. हेच हरामखोर फादर असतात, ज्युडिशियल विकार जो फादर अलेक्स डिमेलो. आणि तुमका सांगता जे हे असतात कुठले आपले गोव्याचे गोवा डायसिस ज्युडिशियल असतात, थंयसर पण खोटे हेच लॉ लावायचे सगळ्यांनी. आणि हेका पण सिंधुदुर्ग डायसिस हेच लॉ लावायचे. आणि तुमका कसे ॲप्लिकेशन बरोवचे असा ते माका सांगायचे तुम्ही. आणि खोटे उलवायचे, खोटे उलयले तरच तुमचे ॲनालिमेंट जातले. दोघांनी खोटे उलायचे, दोघांनी गेम करायची फादरीवर, तर नाही तर ॲनालिमेंट तुमचे जायत ना. फादर तुका ॲनालिस डिमुलो माहीत आहे, माका 3 वर्ष लावले. खोटे उलायचे, दोघांनी बायलीने एकामेकाक मिळून त्यांच्यावर खोटे उलायचे आणि तर तुमचे ॲनालिमेंट जाते, नाही तर जाईत ना. कॅनॉन लॉ 1103 फोर्सफुल लॉ, दोघांकी काजार करूचे नसते का, बायले काजार करूचे नसलेले, जबरदस्ती काजार झाले, काजारात झगडी झाली आणि असेच उलायचे काय. आणि परत आणि गव्हाचो आणि कोणी खैत्री लपडे असा, असे बायलेने उकून व्हायचे, त्याने पण मान्य करायचे माझे खैत्री लपडे असा, तर तुमची कॅनॉन. आणि बायबलवर शपथी घेऊन हे सगळे खोटे करायचे, तुम्ही खोटे उलायचे. काही जाईत ना, बायबलवर शपथ घेतल्यावर काही जाईत ना, तर तुमचे ॲनालिमेंट जातले, ना तर ॲनालिमेंट जाईत ना. व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.